मित्रांनो, तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का? मला आयुष्यात खूप काही करायचं आहे, मोठं व्हायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. पण जेव्हा त्या स्वप्नांसाठी पहिलं पाऊल उचलायची वेळ येते, तेव्हा मन पूर्णपणे गोंधळून जातं. नेमकं काय करायचं? कोणत्या क्षेत्रात पुढे जायचं? कोणत्या मार्गाने सुरुवात करायची हेच समजत नाही. आणि मग आपण विचार करत राहतो, आज नाही तर उद्या सुरू करेन, थोडा वेळ जाऊ दे, आधी सगळं व्यवस्थित समजून घेऊ. आणि अशाच विचारांमध्ये दिवस निघून जातात. दिवसांचे महिने होतात, महिन्यांची वर्ष होतात, पण आपली स्वप्न तिथेच अडकून राहतात. हळूहळू मनात एक प्रश्न निर्माण होतो, कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे का? मी खरंच काही मोठं करू शकतो का? आणि इथूनच आत्मविश्वास कमी व्हायला सुरुवात होते. पण मित्रांनो, सत्य वेगळंच आहे. बहुतेक लोक अपयशी होतात कारण त्यांच्या क्षमता नसते म्हणून नाही, तर त्यांना योग्य दिशा सापडत नाही म्हणून. त्यांच्याकडे स्वप्न असतात, मेहनत करण्याची तयारी असते, पण सुरुवात कुठून करायची हेच समजत नाही. लक्षात ठेवा, यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातला सर्वात मोठा फरक हा बुद्धीचा नसतो, तर निर्णय घेण्याच्या धैर्याचा आणि कृती करण्याच्या सवयीचा असतो. ज्यांनी छोट्या पावलांनी सुरुवात केली तेच आज मोठ्या उंचीवर पोचले, आणि जे फक्त योग्य वेळेची वाट पाहत राहिले ते अजूनही सुरुवात करण्याचाच विचार करत आहेत. म्हणून जर तुम्हालाही असं वाटत असेल की आयुष्यात खूप काही करायचं आहे, पण काय करायचं हेच समजत नाही, तर स्वतःला दोष देणं थांबवा. कारण प्रत्येक यशस्वी प्रवासाची सुरुवात ही गोंधळातूनच होते. महत्त्वाचं म्हणजे त्या गोंधळातही एक छोटंसं पाऊल पुढे टाकणं, कारण दिशा चालायला लागल्यावरच सापडते, बसून विचार करत राहिल्याने नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या विचारांना स्पष्ट दिशा देतील, तुमच्यातील भीती कमी करतील, तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागा करतील आणि तुम्हाला कृती करण्याची प्रेरणा देतील. कदाचित या 10 गोष्टींपैकी एक गोष्ट तुमच्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलून टाकेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या स्वप्नांना फक्त प्रेरणेची नाही, तर योग्य दिशेची गरज आहे. आणि कदाचित आजची ही दिशा तुमच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात देईल. नंबर 1, स्वतःला ओळखा. मित्रांनो, आयुष्यात सर्वात मोठा प्रश्न हा नसतो की जग आपल्याकडून काय अपेक्षा ठेवतं, तर आपण स्वतःकडून काय अपेक्षा ठेवतो. अनेक लोक दुसऱ्यांना पाहून करिअर निवडतात, व्यवसाय करतात किंवा निर्णय घेतात, पण जे काम मनाला आवडत नाही त्यात यश मिळालं तरी समाधान मिळत नाही. म्हणून स्वतःला विचारा, मला कोणत्या कामात आनंद मिळतो? कोणत्या गोष्टीसाठी मी तासनतास मेहनत करू शकतो? तुमची खरी आवड आणि ताकद ओळखणं हीच यशाची पहिली पायरी आहे. नंबर 2, एकाच वेळी सगळं करण्याचा प्रयत्न करू नका. अनेक लोक एकाच वेळी 10 स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी एकही पूर्ण होत नाही. प्रत्येक यशस्वी इमारत एका विटेपासून सुरू होते. त्याचप्रमाणे मोठं ध्येय असू द्या, पण सुरुवात एका छोट्या पावलाने करा. सातत्याने केलेली छोटी प्रगतीही काही वर्षांनी मोठा बदल घडवते. लक्षात ठेवा, वेगापेक्षा सातत्य जास्त महत्त्वाचं असतं. नंबर 3, कृती करा. फक्त स्वप्न पाहून किंवा मोटिवेशनचे व्हिडिओ पाहून आयुष्य बदलत नाही. बदल घडवतो तो कृतीचा निर्णय. दररोज थोडंसं का होईना, पण आपल्या ध्येयासाठी काहीतरी करा. कारण 1000 विचारांपेक्षा एक छोटं ॲक्शन जास्त शक्तिशाली असतं. जे लोक सुरुवात करतात तेच शेवटी यशाच्या जवळ पोहोचतात. नंबर 4, अपयशाला घाबरू नका. अपयश म्हणजे शेवट नाही, तर पुढच्या यशाची तयारी असते. प्रत्येक मोठा माणूस आयुष्यात अनेक वेळा पडलेला असतो, पण त्याने हार मानली नाही. चुका झाल्या तर त्यातून शिका. स्वतःला दोष देऊ नका, कारण पडणं महत्त्वाचं नाही, पुन्हा उभं राहणं महत्त्वाचं असतं. अपयश तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर मजबूत बनवण्यासाठी येतं. नंबर 5, लोक काय म्हणतील याचा विचार सोडा.
अनेक स्वप्न फक्त या एका भीतीमुळे मरतात. लोक काय म्हणतील? पण सत्य हे आहे की लोक काही काळ बोलतात आणि नंतर विसरून जातात. मात्र तुम्ही जर भीतीमुळे प्रयत्नच केला नाही तर पश्चाताप आयुष्यभर राहतो. त्यामुळे स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, लोकांना नाही. नंबर 6, शिकणं कधीही थांबवू नका. जग सतत बदलत आहे आणि जो शिकणं थांबवतो तो मागे पडतो. नवीन कौशल्य, नवीन अनुभव, नवीन पुस्तक किंवा नवीन विचार, प्रत्येक गोष्ट तुम्हाला अधिक सक्षम बनवते. ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे दररोज स्वतःमध्ये काहीतरी नवीन जोडा. नंबर 7, योग्य लोकांच्या सहवासात राहा. तुमच्या आयुष्यातील लोक तुमच्या विचारांवर आणि निर्णयांवर मोठा प्रभाव टाकतात. सतत नकारात्मक लोकांसोबत राहिलात तर तुमचाही आत्मविश्वास कमी होईल. पण प्रेरणा देणाऱ्या, पुढे जाण्यास प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिलात तर तुमची प्रगती वेगाने होईल. म्हणून तुमचं वातावरण योग्य निवडा. नंबर 8, स्वतःची तुलना करू नका. आज सोशल मीडियामुळे प्रत्येक जण दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करतो. पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणीतरी आज जिथे आहे तिथे पोचण्यासाठी त्याने अनेक वर्ष मेहनत घेतलेली असते. त्यामुळे दुसऱ्यांच्या चॅप्टर 10शी तुमच्या चॅप्टर 1ची तुलना करू नका. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं बनणं हेच खरं यश आहे. नंबर 9, वेळेची किंमत ओळखा. वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. पैसा परत कमावता येतो, पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे मोबाईल, सोशल मीडिया आणि निरर्थक गोष्टींमध्ये तास वाया घालवण्याऐवजी स्वतःच्या भविष्यावर गुंतवणूक करा. आजचा योग्य वापर उद्याचं उज्ज्वल आयुष्य घडवतो. नंबर 10, आजपासून सुरुवात करा. परफेक्ट वेळ कधीच येत नाही. अनेक लोक योग्य संधीची वाट पाहत राहतात आणि आयुष्य निघून जातं. पण जे लोक आजपासून सुरुवात करतात तेच उद्या इतरांसाठी प्रेरणा बनतात. छोटंसं पाऊल उचला, छोटी सुरुवात करा, पण थांबू नका. कारण स्वप्न पूर्ण करणारे लोक वाट पाहत नाहीत, ते कृती करतात. लक्षात ठेवा, आयुष्यात मोठं काही करायचं असेल तर आधी मोठा विचार करा, मग छोट्या कृतींनी सुरुवात करा आणि सातत्याने पुढे जात राहा. तुमचं भविष्य आज तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर ठरतं. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाच्या मनात मोठी स्वप्न असतात. कोणाला यशस्वी व्हायचं असतं, कोणाला स्वतःचं नाव कमवायचं असतं, कोणाला आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं, तर कोणाला फक्त एक चांगलं आयुष्य जगायचं असतं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्यासाठी पहिलं पाऊल उचलण्याचं धाडस फार कमी लोकांमध्ये असतं. अनेक लोक आयुष्यभर फक्त विचार करत राहतात. एक दिवस सुरुवात करेन, योग्य वेळ आली की करेन, थोडं अजून शिकतो, मग सुरू करेन आणि या एक दिवसच्या प्रतीक्षेत संपूर्ण आयुष्य निघून जातं. लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळे नसतात. ते फक्त इतरांपेक्षा एक निर्णय आधी घेतात. ते भीती असूनही सुरुवात करतात. ते गोंधळातही पुढचं पाऊल टाकतात आणि अपयश आलं तरी पुन्हा उभे राहतात. जर आज तुम्हाला वाटत असेल की मला आयुष्यात खूप काही करायचं आहे, पण काय करायचं हेच समजत नाही, तर स्वतःवर राग करू नका. स्वतःला कमी समजू नका. फक्त एक छोटं पाऊल उचला. कारण दिशा चालायला लागल्यावरच सापडते. बसून विचार करत राहिल्याने नाही, हेही लक्षात ठेवा. जगात कोणताही महान प्रवास एका छोट्याशा सुरुवातीपासूनच सुरू झाला आहे. मोठे उद्योग, मोठी स्वप्न, मोठी यशोगाथा या सगळ्यांची सुरुवात एका साध्या निर्णयातून झाली होती. आज तुम्ही जिथे आहात ते तुमच्या कालच्या निर्णयांचं फळ आहे आणि उद्या तुम्ही जिथे असाल ते आज तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर ठरणार आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची क्षमता ओळखा. लोकांच्या मतांपेक्षा स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवा. दररोज थोडंसं का होईना, पण स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही, पण वेळेचा योग्य उपयोग करणारा माणूस इतिहास घडवू शकतो. शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं भविष्य नशिबाने ठरत नाही, ते तुमच्या विचारांनी, तुमच्या निर्णयांनी आणि तुमच्या कृतींनी घडतं. म्हणून स्वप्न पाहणं थांबवू नका, पण आता त्यासाठी कृती करायला सुरुवात करा. कारण कदाचित आज घेतलेलं एक छोटंसं पाऊल
उद्याच्या तुमच्या सर्वात मोठ्या यशाची सुरुवात ठरेल. आणि त्या दिवशी तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा स्वतःलाच अभिमानाने म्हणाल, मी सुरुवात केली होती म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे. धैर्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा तुमच्यात ते सर्व काही करण्याची क्षमता आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून पहिलं पाऊल उचलण्याची गरज आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यामधून एक जरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी आणखी प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्याची ताकद देतो. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जेणेकरून मोटिवेशन, सेल्फ ग्रोथ, सक्सेस माइंडसेट आणि लाईफ चेंजिंग थॉट्सवरचे असेच व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा. तुमच्या आयुष्यात असं कोणतं स्वप्न आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे, पण अजून ही सुरुवात करता आलेली नाही? किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये जरूर लिहा. कारण कदाचित तुमची ही गोष्ट वाचून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला नव्याने उभं राहण्याची प्रेरणा मिळेल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्रासाठी, भावासाठी, बहिणीसाठी किंवा अशा व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकतो ज्याला आयुष्यात खूप काही करायचं आहे पण दिशा सापडत नाही, तर हा व्हिडिओ त्याच्यासोबत नक्की शेअर करा. कारण कधी कधी एका छोट्याशा व्हिडिओमधला एक विचार एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन, प्रेरणादायी आणि तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वप्न पाहणं थांबवू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आजच तुमच्या ध्येयाकडे पहिलं पाऊल टाका.